Hello students, today we are going to start our grammar, and in this section the first point is parts of speech. तर विद्यार्थी मित्रांनो, हे मराठी भाषांतर आहे. पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती. इंग्रजी भाषेत एकूण 8 शब्दांच्या जाती. ज्याप्रमाणे आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत, तशा शब्दांच्या सुद्धा 8 वेगवेगळ्या जाती आहेत. वाक्यातला प्रत्येक शब्द त्यापैकी कोणत्या तरी एका जातीचा असतो. आता या शब्दांच्या जाती आपल्याला समजल्या म्हणजे काय होते, तर आपल्याला व्याकरण लवकर समजते. त्यानंतर आपल्याला वाक्यरचना करणे सोपे जाते आणि वाचन करणे सुद्धा आपल्याला सहज समजून येते. तर आपण त्याची आता माहिती बघूया. इन ईच पार्ट ऑफ द सेंटेन्स, तर वाक्याच्या प्रत्येक भागामध्ये देयर आर अ नंबर ऑफ स्मॉलर पार्ट्स, तर त्याच्यामध्ये अनेक छोटे छोटे भाग आहेत, विभाग आहेत. ईच ऑफ दीज स्मॉलर पार्ट इज अ वर्ड, आणि त्याच्यामधला प्रत्येक जो स्मॉल पार्ट आहे तो एक शब्द आहे. विच हॅज अ सर्टन फंक्शन इन द सेंटेन्स, आणि त्या प्रत्येक शब्दाचं वाक्यामध्ये सर्टन म्हणजे निश्चित अशा प्रकारचं फंक्शन आहे, काम आहे, कार्य आहे. दॅट इज इट डज वर्क ऑफ अ सर्टन काइंड, आणि त्यामुळे एका निश्चित प्रकारामध्ये ते मोडत असतं. डिपेंडिंग ऑन दिस फंक्शन, तर त्यांच्या या कार्यानुसारच किंवा त्या कार्यावर अवलंबून अ वर्ड इज सेड टू बिलॉंग टू अ पर्टिक्युलर पार्ट ऑफ स्पीच. एखादा विशिष्ट शब्द कोणत्या पार्ट ऑफ स्पीचशी, कोणत्या शब्दाच्या जातीशी जुळतो किंवा जुळलेला आहे हे आपण सांगू शकतो. देयर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश लँग्वेज, तर इंग्रजी भाषेत 8 शब्दांच्या जाती आहेत. नंबर 1, नाउन. त्याला आपण नाम सुद्धा म्हणतो. टेक अ लुक ॲट द वर्ड्स इन इटॅलिक्स. आता इटॅलिक म्हणजे काय? तिरपा टाईप. आता जे शब्द असे तिरप्या स्वरूपामध्ये लिहिलेले असतात त्यांना इटॅलिक फॉन्ट जो आहे त्याचा इटॅलिक फॉर्म असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ समजा हा जो शब्द आहे नाउन, हा असा न लिहिता समजा मी असा तिरपा लिहिला तर तो इटॅलिक फॉर्म मध्ये आहे, आणि हा जर मी असा सरळ लिहिला नाउन तर हा नॉर्मल फॉन्ट मध्ये आहे. Take a look at the words in italic in the following sentence. आता खाली काही वाक्य दिलेले आहे, त्याच्यामध्ये जे काही शब्द आहेत की जे इटॅलिक फॉन्ट मध्ये दिलेले आहेत त्यांच्याकडे बघा. मनमोहन सिंग. आता मनमोहन सिंग हे नाव इटॅलिक फॉन्ट मध्ये दिलेलं आहे. इज द प्राईम मिनिस्टर. प्राईम मिनिस्टर सुद्धा इटॅलिक फॉन्ट मध्ये दिलेलं आहे. ऑफ इंडिया. इंडिया सुद्धा इटॅलिक फॉर्म मध्ये दिलेलं आहे. नाव इंडिया, परत इंडिया इटॅलिक फॉर्म मध्ये आहे. ऑन इट्स इंडिपेंडन्स. इंडिपेंडन्स स्वातंत्र्य सुद्धा इटॅलिक फॉर्म मध्ये दिलेलं आहे. फ्रॉम ब्रिटिश रूल. ब्रिटिश रूल हे सुद्धा इटॅलिक फॉर्म मध्ये दिलं आहे. इन द इयर 1947. पुढचं वाक्य दिलेलं आहे. अ कॉलेज हॅज बिल्डिंग्स. आता बिल्डिंग सुद्धा इटॅलिक फॉर्म मध्ये दिलेलं आहे. दॅट हाऊस क्लासरूम्स. क्लासरूम सुद्धा इटॅलिक फॉन्ट मध्ये दिलेलं आहे. अ लायब्ररी ते सुद्धा इटॅलिक फॉन्ट मध्ये दिलेलं आहे. अ स्टुडंट्स कॉमन रूम. कॉमन रूम सुद्धा इटॅलिक फॉन्ट मध्ये दिलेलं आहे. अ स्टाफ रूम हे सुद्धा इटॅलिक फॉन्ट मध्ये दिलेलं आहे. लॅबोरेटरीज हे सुद्धा इटॅलिक फॉन्ट मध्ये दिलेलं आहे. द वर्ड्स इन इटॅलिक रेफर टू द नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, थिंग, इट इज. आता जे शब्द या ठिकाणी इटॅलिक फॉन्ट मध्ये दिलेले आहेत ते
काय आहे तर एखाद्या व्यक्तीचं नाव, एखाद्या ठिकाणाचं नाव, एखाद्या वस्तूचं नाव आहे. तर नाव म्हणजेच काय, नाव. कोणत्याही व्यक्तीचं, वस्तूचं, प्राण्याचं नाव जेव्हा आलेलं असेल तर त्याला नाऊन म्हणतात. थोडक्यामध्ये काय करायचं की जी वस्तू आपण पाहू शकतो किंवा जो शब्द ऐकता बरोबर किंवा वाचता बरोबर त्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहत असेल तर तो नाऊन आहे, एवढं समजून घ्यायचं. आता बिल्डिंग म्हणता बरोबर बिल्डिंगचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहते, मोबाईलचं राहते नाही राहत, म्हणजे बिल्डिंग हा नाऊन आहे. बॉय म्हणता बरोबर मुलाचं चित्र उभं राहते, मुलीचं राहते का नाही राहत, म्हणजे बॉय हा नाऊन आहे. तर अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं. दुसरा पॉइंट आहे प्रोनाउन्स. आता नाउन म्हणजेच काय तर इंग्लिश मध्ये लिहून देतो, द नेम ऑफ persons, places, things, animals, birds, etc. त्याच्यानंतर प्रोनाउन नंबर 2 इकडे घेऊया आपण. त्याला म्हणतात सर्वनाम किंवा सर्वनाम. Look at the words in italic in these sentences. आता खाली एक पॅराग्राफ दिलेला आहे, त्याच्यामध्ये काही जे शब्द आहेत ते इटॅलिक फॉन्ट मध्ये म्हणजे असे तिरपे दिलेले. आता मी तो पॅराग्राफ वाचतो आणि त्याच्यामध्ये जे इटॅलिक फॉन्ट मधले शब्द आहेत फक्त तेवढे तुम्हाला बोर्ड वरती लिहून देतो. मिस्टर Chakravarti is a college lecturer. He, आता इथं आहे he, teaches chemistry. He, परत he हा इटॅलिक फॉन्ट मध्ये, lives in Bangalore. Mr. Chakravarti is a college lecturer. Mrs. Chakravarti is a college lecturer. She, त्याच्यानंतर आलेला आहे she, teaches physics. And she, परत she आलेला आहे इटॅलिक फॉन्ट मध्ये, also live in Bangalore. They have, नंतर आलेला आहे they, इटॅलिक फॉन्ट मध्ये, 2 children, 1 girl and 1 boy. The girl studies in the 2nd standard and she परत इटॅलिक फॉन्ट मध्ये आलेला आहे, is a very talented girl. The boy is also talented but in a different way from the girl. He, परत he इटॅलिक फॉन्ट मध्ये आलेला आहे, is more interested in mechanics and carpentry, while she परत italic font मध्ये आलेला आहे, is very musical minded and also draw and paints beautifully. Both children are very fond of their. आता their चा अर्थ काय होते, त्यांचा, त्यांची, त्यांचे किंवा त्यांच्या. आता हा देयर म्हणजे त्यांचा त्यांची, आणि दुसरा जो देयर आहे टी आर ई, हा देयर म्हणजे तिथे. हा फरक लक्षात ठेवायचा. टी एच ई आय आर हा देयर म्हणजे त्यांचा त्यांची त्यांचे, टी एच ई आर ई म्हणजे तिथे. हा टी एच ई आर ई प्रोनाउन नाही आहे, हा प्रोनाउन नाही आहे, फक्त तुमची माहिती करता याचा अर्थ मी इथं सांगितलं. Their parents, both children are very fond of their parents and they परत आता इटॅलिक फॉन्ट मध्ये आलेला आहे, also admire them. आता आणखी कुठे आलेला them म्हणजे त्यांना व्हेरी मच. आता हा पॅराग्राफ संपलेला. इन दीज, आता पुढे माहिती दिलेली आहे, इन दीज सेंटेन्सेस, तर या वाक्यांमध्ये the word in italic stand for nouns and are used to replace the noun whereupon possible. आता हे जे काही शब्द आलेले आहेत हे शब्द
नाऊनच्या ऐवजी वापरले जात असतात. नामाचा परत परत पुन्हा पुन्हा वापर वाक्यामध्ये करणे योग्य नसते. मग त्याच्याऐवजी जे वाक्य शब्द वापरले जातात त्यांना प्रोनाउन म्हणतात. आता इथं काही मोजकेच दिलेले आहेत, पण प्रोनाउन पण कोणते आहेत? ही, शी आहे, आय, वी, यू, ही, शी, इट, दे, हे सर्व प्रोनाउन आहेत. याची द्वितीय विभक्ती, याची षष्ठी विभक्ती, हे सर्व प्रोनाउन आहेत. हे द्वितीय विभक्ती, षष्ठी विभक्ती काय आहे हे तुम्ही आतापर्यंत शिकलेले आहात. नाही शिकलेले असाल तर मग ते शोधून बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा भाग संपत आहे. वी आर गोइंग टू स्टॉप हियर. हॅव अ गुड डे. थँक यू व्हेरी मच.